प्रिव्हियस लेक्चरला काय बघितलं? काय आठवतंय का काय बघितलं होतं? फायरिंग अँगल, कंडक्शन अँगल. ओके, म्हणजे थर्ड चॅप्टर स्टार्ट केला होता, त्याच्यामध्ये स्टार्ट केला आपण फायरिंग अँगल, कंडक्शन अँगल स्टडी केलं होतं. ओके, त्याच्या व्यतिरिक्त ते सेकंड चॅप्टर मधलं जे टू ट्रान्झिस्टर अॅनालॉजी होतं. ओके, टू ट्रान्झिस्टर अॅनालॉजी, त्याच्यामधलं ते अल्फा 1 आणि अल्फा 2 ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या होत्या. ते काय आहे आणि ते दोन्हीची व्हॅल्यू जर युनिटी असेल तर काय होतं हे पण आपण बघितलं होतं. आठवतंय का काय होतं अल्फा 1 आणि अल्फा 2 चं काय हे आहे, ते रिलेशन आहे ते बघितलं होतं आपण. बघितलं होतं का नाही? हो सर. हा, मग काय आहे अल्फा 1 अल्फा 2 काय आहे ते आपल्याला लागणार आहे, आज महत्वाचं आहे. सांगू शकते का कोण? अल्फा 1 अल्फा 2 काय आहे? करंट गेन. करंट गेन आहे. अल्फा 1 ट्रान्झिस्टर 1 चा करंट गेन आहे, अल्फा 2 ट्रान्झिस्टर 2 चा करंट गेन आहे. ओके, काय त्याचा इफेक्ट काय होतो नक्की? अल्फा 1 चा आणि अल्फा 2 चा काय इफेक्ट आहे, किंवा जो आपला ॲनोड करंट आहे, बरोबर ना, ॲनोड करंट वरती अफेक्ट करणाऱ्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत? ते एक इक्वेशन होतं बघा, ते इक्वेशन आपण बघितलं होतं की ॲनोड करंट कशा कोणत्या कोणत्या पॅरामीटर वरती डिपेंड आहे. सांगू शकताय कोण? ॲनोड करंट कुठल्या कुठल्या पॅरामीटर वरती डिपेंड आहे? गेट करंट, लिकेज करंट, कॉमन बेस करंट गेन. ओके, गेट करंट, लिकेज करंट, कॉमन बेस करंट गेन. बरोबर आहे का हो बाकीचे स्टुडंट्स? हो सर. हो सर. ओके, म्हणजे जो आपला जो काय गेट करंट, आपला जो काय ॲनोड करंट आहे, SCR चे 3 टर्मिनल्स आहेत, त्यामधल्या ॲनोड, कॅथोड, गेट हे 3 टर्मिनल्स आहेत. ओके, आता गेट जो आपला ॲनोड करंट आहे, म्हणजे ॲनोड करंट म्हणजे जो आपला ट्रान्झिस्टर ऑन झाल्यानंतर जो काही करंट फ्लो होणार आहे, ट्रान्झिस्टर ऑन झाल्यानंतर ॲनोड टू कॅथोड आपला करंट फ्लो होत असतो. ओके, तो जो काही करंट आहे ॲनोड टू कॅथोड फ्लो होणारा करंट, तो करंट 3 पॅरामीटर वरती डिपेंड आहे. ॲनोड करंट आपला हा 3 पॅरामीटर वरती डिपेंड आहे. एक तुमचा गेट करंट, सेकंड तुमचं लिकेज करंट, दोन्ही ट्रान्झिस्टरचे लिकेज करंटच, म्हणजे टू ट्रान्झिस्टर अॅनालॉजी मध्ये बघितले 2 ट्रान्झिस्टर यूज केलेले आहेत. ओके, 2 ट्रान्झिस्टर यूज केलेले आहेत, त्याच्यामुळं त्या दोन्ही ट्रान्झिस्टरचे लिकेज करंट्स. ओके, आणि तिसरा पॅरामीटर आहे त्या दोन्ही ट्रान्झिस्टरच्या कॉमन बेस करंट गेन, ट्रान्झिस्टरचा कॉमन बेस करंट गेन. ओके, आता बघा काय आहे, कशा कशावरती आपलं डिपेंड आहे. एक मिनिट हा. थोडस आपला करंट जे काही हे आहे आपलं, काय तर माईक चालू असतो. माईक बंद करा. बघा आपला SCR तुम्हाला दाखवतो. तुम्हाला व्हाईट बोर्ड शेअर केलेला दिसतोय का? हो सर. हो सर. ओके, बघा कशावरती डिपेंड, हे महत्वाचं आहे बरं का. आपली म्हणजे टर्न ऑन मेथड्स जे आहेत, त्या टर्न ऑन मेथड्ससाठी ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे टर्न ऑन मेथड्स मध्ये डायग्राम वगैरे असं काही दिलेलं नाहीये, म्हणजे ती एक्सप्लेन केलेलं आहे डायरेक्ट. मग ते काय आहे ते एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. येते लक्षात? आता हे आपलं
SCR चा सिम्बॉल आहे. आता हे टर्मिनल वरचं टर्मिनल कोणतं आहे हो? एनोड. Okay, this is anode terminal. This is cathode terminal. This is cathode terminal and this is the gate terminal. Okay. आपला करंट जो आहे तो काय आहे? करंट कुठून कुठे फ्लो होणार आहे? हा करंट एनोड टू कॅथोड करंट फ्लो होणार आहे. दिस इज द IA करंट. दिस इज द IA एनोड करंट. ओके. दिस इज द IA एनोड करंट. ओके. आता हा एनोड करंट जो आहे तो 3 पॅरामीटर वरती डिपेंड आहे. एनोड करंट हा 3 पॅरामीटर वरती डिपेंड आहे. कुठले कुठले 3 पॅरामीटर्स आहेत? तो पहिला पॅरामीटर आहे गेट करंट और गेट करंटच ना, बरोबर आहे? हो गेटला सर. सिग्नल हो अप्लाय सर. केलं त्याच्यावरती म्हणजे गेट करंट. दुसरा पॅरामीटर कुठला आहे? लिकेज करंट. हा, आता लिकेज करंट कशाचा आहे? लिकेज करंट हा लिकेज करंट सांगा. आता लिकेज करंट कशाचा आहे? कुठून आला हा लिकेज करंट? बघा लिकेज करंट कुठून आला? मला जरा स्ट्रक्चर सांगावं ह्याचं कसं आहे. SCR कन्स्ट्रक्शन सांगा कसं आहे, कोण सांगू शकता? P1N1 P2N2. कसं आहे? P1 N1 P2 N2. ओके. आता बघा कसं आहे, वरती एनोड आहे, खाली कॅथोड आहे. गेट टर्मिनल कुठं आहे इथं? गेट P2 च्या तिथे. P2 ला आहे गेट. ओके. हा आपला एनोड, हा कॅथोड आणि हा गेट. ओके. जंक्शन 1, जंक्शन 2, जंक्शन 3. आता हे 3 जंक्शन्स आहेत. जंक्शन J1, जंक्शन J2, जंक्शन J3 असे 3 जंक्शन्स आहेत SCR मध्ये, बरोबर आहे का? आपण बघितलं होतं या आधी. हो सर. हा, तर ह्या तिन्ही जंक्शन्स मधले कुठले जंक्शन्स फॉरवर्ड बायस मध्ये आणि कुठले जंक्शन्स रिव्हर्स बायस मध्ये आहेत सांगू शकते का कोण? कुठले जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये आहे, कुठले जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये आहे? आठवतंय का काय? कुठलं फॉरवर्ड बायस मध्ये आहे, कुठलं रिव्हर्स बायस मध्ये आहे? शिकवलं होतं काय आपण क्लासमध्ये? J1 and जे J3 फॉरवर्ड बायस आणि J2 रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस. बाकी स्टुडंट सांगा, बाकीच्यांनी कुठलं फॉरवर्ड बायस मध्ये, कुठलं रिव्हर्स बायस मध्ये आहे? J2 रिव्हर्स बायस मध्ये आणि J1 आणि J3 फॉरवर्ड बायस मध्ये. ओके. J1 आणि J3 हे 2 जंक्शन्स फॉरवर्ड बायस मध्ये आहेत. J2 हे जंक्शन्स काय आहे? रिव्हर्स बायस मध्ये आहे. बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे जंक्शन J1 आणि हे जंक्शन J3 हे 2 जंक्शन्स काय आहे? तो फॉरवर्ड बायस मध्ये आहे आणि जंक्शन J2 आहे तो रिव्हर्स बायस मध्ये आहे. ओके. आता हा रिव्हर्स बायस मध्ये जंक्शन असल्यामुळं एनोड टू कॅथोड आपला करंट फ्लो होईल का हो? एनोड टू कॅथोड करंट फ्लो होईल का? जर एक जंक्शन मिडलचं जर रिव्हर्स बायस मध्ये असेल तर आपला एनोड टू कॅथोड करंट फ्लो होईल का?
होईल का? नाही, फक्त नाही. लिकेज करंट फ्लो होईल. हा, मग त्याच्यामधून फक्त काय होईल? स्मॉल लिकेज करंट फ्लो होईल. ॲनोड टू कॅथोड आपला करंट फ्लो होणार नाही, फक्त स्मॉल अमाऊंट लिकेज करंट फ्लो होईल. म्हणजे आपला जो काय ॲनोड करंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲनोड करंटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते हा जो काही इथला लिकेज करंट आहे जंक्शन J2 चा, तो लिकेज करंट पण कन्सिडर करावा लागेल. म्हणून हा सेकंड आपला पॅरामीटर आहे तो लिकेज करंट. लिकेज करंट. तर थर्ड पॅरामीटर कुठला आहे? थर्ड पॅरामीटर कुठला आहे? करंट गेन. करंट गेन. कॉमन बेस करंट गेन. आता कॉमन बेस करंट कुठून आलो? ही कॉमन बेस करंट गेन कुठून आला? सांगू शकते का कोण? कॉमन बेस करंट गेन कुठून आलंय? हा SCR तयार झालेला आहे. म्हणजे हा SCR फॉर्म झालेला आहे, तो कशापासून तयार झालेला आहे? दोन ट्रान्झिस्टर कनेक्ट करून आपण SCR तयार केलेला आहे. आठवतंय? टू ट्रान्झिस्टर अॅनॉलॉजी बघितलंय का आपण? टू ट्रान्झिस्टर अॅनॉलॉजी. हो हा, मग त्याच्यामध्ये दोन ट्रान्झिस्टर यूज केलेले आहेत. मग त्या दोन्ही ट्रान्झिस्टरचे जे काही कनेक्शन आहे ते कॉमन बेस मध्ये आहे, म्हणून तो कॉमन बेस करंट गेन आपण घेतलेला आहे. आठवतंय का? हे SCRचं जे काय मॅन्युफॅक्चर किंवा SCR तयार केलेलं आहे ते कनेक्शन ऑफ टू ट्रान्झिस्टर्स, दोन ट्रान्झिस्टर्स कनेक्शन केलेले आहेत. त्या दोन्ही ट्रान्झिस्टरचा जो काही कॉमन बेस करंट गेन असणार आहे तो पण आपल्याला ॲनोड करंटसाठी आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे. लक्षात आहे का? हा, हे असे कन्स्ट्रक्शन तयार केलंय म्हणजेच काय केलंय आपण? दोन ट्रान्झिस्टर्स कनेक्ट केलेले आहेत. लक्षात आहे का? दोन ट्रान्झिस्टर म्हणजे आपण टू ट्रान्झिस्टर अॅनॉलॉजी मध्ये आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये स्टडी केलेला आहे. ते आपण रिपीट आता का सांगतोय? कारण ते आपल्याला इथं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. येते लक्षात? ते टू ट्रान्झिस्टर मग दोन ट्रान्झिस्टर जे यूज केलेले आहेत त्या दोन्ही ट्रान्झिस्टरचा कॉमन बेस करंट गेन अल्फा 1 and अल्फा 2. अल्फा 1 is the common base current gain of the transistor first and alpha 2 is the common base current gain of the transistor second. आले का लक्षात? हो सर. हो त्यांच्या सर. लक्षात आलंय? ॲनोड करंट कुठल्या कुठल्या गोष्टीवर Hello. डिपेंड आहे? मग गेट करंट, लिकेज करंट, कॉमन बेस करंट गेन. गेट करंट कुठला? हा आपण जो काही गेट करंट तिथं अप्लाय करणार आहे त्याच्यावरती. लिकेज करंट कुठला? जंक्शन J2 च्या तिथे जो काय लिकेज करंट, स्मॉल लिकेज करंट फ्लो असणार आहे तिथून लिकेज करंट का फ्लो होणार? कारण जंक्शन J2 हे आपलं रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे, म्हणून जंक्शन J2 या तिथून जे काही करंट फ्लो होणार आहे स्मॉल लिकेज करंट तो एक पॅरामीटर असेल. आणि जे काय दोन ट्रान्झिस्टर्स आपण म्हणजे कनेक्ट करून आपलं SCR फॉर्म केलेला आहे त्या दोन्ही ट्रान्झिस्टरचा कॉमन बेस करंट गेन, ह्या तीन गोष्टीवरती तुमचा ॲनोड करंट डिपेंड असणार आहे. आता ॲनोड करंट कधी फ्लो होणार आहे आपला? ज्यावेळेस तुमचा ट्रान्झिस्टर टर्न ऑन होणार आहे. टर्न ऑफ टू टर्न ऑन ज्यावेळेस ट्रान्झिस्टर तुमचा होईल, टर्न ऑफ टू टर्न ऑन ज्यावेळेस ट्रान्झिस्टर होईल त्यावेळेस तुमचा ॲनोड करंट ॲनोड टू कॅथोड फ्लो होणार आहे. त्यावेळेस तुमचा जो काही करंट असणार आहे ॲनोड करंट तो तुमचा ॲनोड टू कॅथोड करंट फ्लो होणार आहे. ओके. आता ह्या SCR ला टर्न ऑन करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. SCR ला टर्न ऑन करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यात कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत बघा? टर्न ऑन मेथड्स ऑफ SCR. आता इथं आपण स्टार्ट करणार आहे. टर्न ऑन मेथड्स ऑफ SCR. ओके. टर्न ऑन मेथड्स ऑफ SCR हा आपला सेकंड पॉइंट आहे. टर्न ऑन मेथड्स ऑफ SCR और ट्रिगरिंग मेथड्स, ह्याला तुम्ही ट्रिगरिंग मेथड्स असे म्हणू शकता. ट्रिगरिंग मेथड्स, ट्रिगरिंग मेथड्स ऑफ SCR. ओके. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत बघा? फर्स्ट मेथड आहे ती थर्मल ट्रिगरिंग. थर्मल ट्रिगरिंग त्याला तुम्ही टेम्परेचर ट्रिगरिंग असे म्हणू शकता. टेम्परेचर
टेम्परेचर ट्रिगिंग ही एक मेथड आहे. सेकंड मेथड आहे ती लाईट ट्रिगिंग. लाईट ट्रिगिंग त्याला एल्युमिनेशन ट्रिगरिंग असे म्हणतात. एल्युमिनेशन ट्रिगरिंग असेही त्याला म्हटलं जातं. ओके. थर्ड आहे ते फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग. फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग. नेक्स्ट आहे ती डीव्ही बाय डीटी ट्रिगरिंग. डीव्ही बाय डीटी ट्रिगरिंग. आणि फिफ्थ मेथड आहे गेट ट्रिगरिंग. गेट ट्रिगरिंग ह्या 5 मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये पण परत गेट ट्रिगरिंग मध्ये अजून 3 मेथड्स आहेत. एक एसी गेट ट्रिगरिंग, डीसी गेट ट्रिगरिंग, अजून एक कोणती तरी मेथड आहे. एक मिनिट. एसी गेट ट्रिगरिंग, डीसी गेट ट्रिगरिंग आणि पल्स गेट ट्रिगरिंग अशा 3 मेथड्स आहेत त्या गेट ट्रिगरिंग मध्ये आहे. ओके. म्हणजे परत 3 मेथड्स आहेत हे आपल्या गेट ट्रिगरिंग मध्ये. पहिली आहे एसी गेट सेकंड असेल डीसी गेट आणि नंतर असेल पल्स गेट. नंतरची असेल कोणची पल्स गेट. ओके. हे एवढ्या मेथड्स आपल्याला टर्न ऑन मेथड्स आहेत. हे एवढे मेथड जे आहेत त्या टर्न ऑन मेथड्स आहेत. एक थर्मल ट्रिगरिंग म्हणजे टर्न ऑन मेथड्स. पहिली टर्न ऑन मेथड्स कुठली आहे तर थर्मल और टेम्परेचर ट्रिगरिंग. दुसरी आहे ती लाईट ट्रिगरिंग, त्यालाच एल्युमिनेशन ट्रिगरिंग असंही म्हणतात. थर्ड मेथड आहे ती फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग. फोर्थ मेथड आहे डीव्ही बाय डीटी ट्रिगरिंग. आणि फिफ्थ आहे ती गेट ट्रिगरिंग. गेट ट्रिगरिंग मध्येही परत 3 मेथड्स आहेत. एसी गेट, डीसी गेट आणि पल्स गेट. एसी गेट ट्रिगरिंग, डीसी गेट ट्रिगरिंग, पल्स गेट ट्रिगरिंग ह्या 3 मेथड्स आहेत त्या गेट ट्रिगरिंग मधल्या आहेत. ओके. आता कुठले कुठले मेथड्स आहेत ते लक्षात आलंय का? हो सर. ट्रिगरिंग मध्ये टर्न ऑन मेथड्स मध्ये कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत ते लक्षात आलंय का? हो सर. ओके. ठीक आहे. आता याच्यानंतर फर्स्ट मेथड आपण बघणार आहे याच्यामध्ये टर्न ऑन मेथड टेम्परेचर ट्रिगरिंग. टेम्परेचर ट्रिगरिंग ही पहिली मेथड आहे. और थर्मल ट्रिगरिंग याला दुसरं नाव काय आहे तर थर्मल ट्रिगरिंग. ऍक्च्युली थर्मल ट्रिगरिंग हे नाव आहे त्याचं. थर्मल ट्रिगरिंग पहिली मेथड आहे. ओके. यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, ह्याचं कन्स्ट्रक्शन ड्रॉ करून घ्यावं लागेल. एससीआर ते महत्वाचं आहे. P1 N1 P2 and N2. टर्मिनल्स. ओके. जंक्शन 1
जंक्शन 2, जंक्शन 3, एनोड, कॅथोड आणि गेट असं स्ट्रक्चर आहे. ओके, आता याच्यामध्ये दोन जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये आहे, जंक्शन J1, जंक्शन J2, जंक्शन J3. हे दोन्ही जंक्शन काय आहेत आपले फॉरवर्ड बायस मध्ये आहेत. कुठले जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये आहेत? जंक्शन 1 आणि जंक्शन 3, जंक्शन 1 आणि जंक्शन 3. म्हणजे हे जंक्शन 1 आणि हे जंक्शन 3 दोन्ही ऑलरेडी फॉरवर्ड बायस मध्ये आहे. आणि रिव्हर्स बायस मध्ये कुठलं जंक्शन आहे आपलं, तर हे जंक्शन J2 आहे, ते रिव्हर्स बायस मध्ये आहे. बरोबर आहे का? हो सर. हा, हो सर. ओके. आता जंक्शन J2 जे आहे तो आपला रिव्हर्स बायस मध्ये. आपल्याला फक्त काय करायचं, जंक्शन J2 हे J2 जंक्शन फक्त आपल्याला ब्रेक करायचं आहे. जंक्शन J2 ही आपल्याला फक्त काय करायचं, ब्रेक करायचं आहे. बाकीचे J1 जंक्शन, J3 जंक्शन हे ऑलरेडी फॉरवर्ड बायस मध्ये आहेत. त्यामुळे ओनली जंक्शन J2 आपल्याला फक्त ब्रेक करायचं. त्यावेळेस तुमचा एनोड टू कॅथोड तुमचा करंट फ्लो होईल आणि तुमचा SCR टर्न ऑन होईल. म्हणजे टर्न ऑन झाल्याशिवाय एनोड टू कॅथोड तुमचा करंट फ्लो होणार नाहीये. ओके, आता जंक्शन J2 ब्रेक करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्याच्यामधलीच एक मेथड आहे ती तुमची थर्मल ट्रिगरिंग किंवा टेम्परेचर ट्रिगरिंग. जसं जसं तुम्ही जंक्शन J2चं टेम्परेचर इन्क्रीज कराल, बघा आता हे महत्वाचं आहे, जसं जसं तुम्ही जंक्शन J2चं टेम्परेचर इन्क्रीज कराल तसं तसं जंक्शन J2च्या तिथले जे काही इलेक्ट्रॉन होल स्फिअर आहे, बघा मी काय सांगतो ते लक्ष द्या. जसं तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज कराल जंक्शन J2चं, तसं ज्या काही इलेक्ट्रॉन्स होल पेअर्स ऍट दी जंक्शन J2च्या तिथले ज्या काही इलेक्ट्रॉन होल स्फिअर आहेत, त्या इलेक्ट्रॉन होल स्फिअरची संख्या पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. द काउंट ऑफ द इलेक्ट्रॉन होल स्फिअर ऑल्सो इन्क्रीजेस बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर ऑफ द जंक्शन. जंक्शन J2चं जे काही टेम्परेचर इन्क्रीज केलं का, इलेक्ट्रॉन होल स्फिअरची जे काही काउंट आहे तो पण तुमचा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग जसा तुम्ही इलेक्ट्रॉन्स होल स्फिअर इन्क्रीज कराल, म्हणजे जसं इलेक्ट्रॉन्स होल स्फिअर जसे जसे इन्क्रीज होतील तसं तसं व्हॅल्यू ऑफ α1 आणि α2. आता α1 आणि α2 काय आहे? What is meant by α1 and α2? कॉमन बेस करंट गेन. कॉमन बेस करंट गेन आहे. ओके, तसं तसं जसं जसं तुम्ही इन्क्रीज कराल नंबर ऑफ होल स्फिअर, म्हणजे नंबर ऑफ होल स्फिअर कशा इन्क्रीज होणार आहे, तो ह्या मेथड मध्ये कशामुळे इन्क्रीज होणार आहे? जंक्शन J2चं टेम्परेचर इन्क्रीज केलं. बघा, बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर जंक्शन J2, जंक्शनचं टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर इलेक्ट्रॉन्स होल स्फिअर पण काय होणार आहे, तुमच्या इन्क्रीज होणार आहे. इलेक्ट्रॉन होल स्फिअर पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि इलेक्ट्रॉन होल स्फिअर इन्क्रीज झाल्यामुळे तुमच्या α1 आणि α2 म्हणजे α1 प्लस α2 ची व्हॅल्यू पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. α1 आणि α2 ह्या दोन्हीची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे. इनिशियली ते काय असणार आहे, 0 असणार आहे. α1 प्लस α2 इनिशियली काय असेल ते 0 असेल. मग जसं जसं इलेक्ट्रॉन होल स्फिअर इन्क्रीज होत जाईल तसं तसं त्याची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल. कशाची? α1 आणि α2. आणि α1 आणि α1 प्लस α2 ची व्हॅल्यू इन्क्रीज होत होत ज्यावेळेस त्याची व्हॅल्यू 1 होईल, त्यावेळेस α1 प्लस α2 ची व्हॅल्यू 1 होईल, त्यावेळेस जंक्शन J2 तुमचं ब्रेक होणार आहे. का ब्रेक होणार आहे, कोण सांगू शकेल का मला? α1 आणि α2 ची व्हॅल्यू इज इक्वल टू 1 होईल, म्हणजे α1 प्लस α2 इज इक्वल टू 1 असेल, म्हणजे α1 प्लस α2 इज इक्वल टू 1 असेल, तर त्यावेळेस तुमचं जंक्शन J2 ब्रेक होईल किंवा एनोड टू कॅथोड करंट फ्लो होईल. का होईल त्याचं रिझन कोण सांगू शकतं का मला? एनोड टू कॅथोड फ्लो होईल का होईल? ज्यावेळेस α1 प्लस α2 इज इक्वल टू 1 होईल, का होईल सांगू शकते का? व्हॉट इज द रिझन? जंक्शन J2 ब्रेक होईल.
हा, पण का ब्रेक होईल, काय रिझन काय आहे त्याचं? टेम्परेचर वाढेल. त्यासाठी काल तुम्हाला एक इक्वेशन दाखवलं होतं बघा, आठवते का ते इक्वेशन? काल सांगितलं तुम्ही काय ते टाइमपासला म्हणून तुम्हाला दाखवलं नव्हतं ते इक्वेशन. टू ट्रान्झिस्टर अॅनॉलॉजी मध्ये एक इक्वेशन दाखवलं होतं बघा. आठवते का कोणाला इक्वेशन सांगू शकते का कोणी इक्वेशन ते टू ट्रान्झिस्टर अॅनॉलॉजीचं फायनल इक्वेशन? IA is equal to alpha 2 IG plus ICBO1 plus ICBO2 upon 1 minus alpha 1 plus अच्छा. alpha 2. हो, IA इज इक्वल टू, Alpha 2 IG. एक मिनिट, IA इज इक्वल टू अल्फा 2 IG. अल्फा 2 IG. ओके, प्लस काय होतं? Plus ICBO1. प्लस ICBO1 Plus ICBO2. ICBO1 प्लस ICBO2. ICBO1 plus ICBO2 divided by Upon 1 minus 1 minus in bracket alpha 1 plus alpha 2. in bracket alpha 1 plus alpha 1 plus alpha 2. 2. हा, हे क्वेश्चन काल बघितलं होतं का आपण? हो सर. हो सर. काय बघितलं होतं हे क्वेश्चनच्या वेळेस? अल्फा 1 आणि अल्फा 2 म्हणजे अल्फा 1 प्लस अल्फा 2 ची व्हॅल्यू जर 1 असेल तर त्यावेळेस काय होतं म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला? डिनॉमिनेटर 0 असतो. डिनॉमिनेटर काय होईल इक्वेशन मध्ये? 0. म्हणजे अल्फा 1 प्लस अल्फा 2 ची व्हॅल्यू 1 झाली इथं, हे 1 मायनस 1 काय होईल? 0 होईल. डिनॉमिनेटर 0 झाल्यानंतर काय लिहिली इक्वेशनची व्हॅल्यू? इन्फिनाइट. इन्फिनिटी होईल. म्हणजे करंट तुमचा इन्क्रीज होणार आहे का डिक्रीज होणार आहे? IA करंट इन्क्रीज होणार. इन्क्रीज होणार आहे. लक्षात येते का तुमचा SCR कसा टर्न ऑन होणार आहे? किंवा जंक्शन J2 ब्रेक होण्यासाठी काय रिझन आहे? इक्वेशन महत्वाचं आहे. काय होतंय, ज्यावेळेस अल्फा 1 प्लस अल्फा 2 ची व्हॅल्यू तुमची 1 होईल त्यावेळेस तुमचं जंक्शन J2 ब्रेक होणार आहे. त्यासाठी काय रेफरन्स आहे? तर हा इक्वेशनचा रेफरन्स आहे. हे इक्वेशन तुमच्या लक्षात येईल की अल्फा 1 प्लस अल्फा 2 ची व्हॅल्यू ज्यावेळेस 1 होईल त्यावेळी तुमचा SCR टर्न ऑन होणार आहे. का ऑन होणार आहे? त्यावेळी जंक्शन J2 तुमचं ब्रेक होणार. जंक्शन J2 ब्रेक का होणार आहे? अल्फा 1 प्लस अल्फा 2 ची व्हॅल्यू 1 होईल. ती का होणार आहे? त्यातले जे काही नंबर ऑफ होल्स अँड पेअर्स आहेत त्याची संख्या वाढल्यामुळे तुमचे अल्फा 1 प्लस अल्फा 2 ची व्हॅल्यू 1 होणार आहे. आले का लक्षात? थर्मल ट्रिगरिंग, थर्मल ट्रिगरिंग लक्षात आले का? अजून एकदा एक्सप्लेन करायचं आहे? थर्मल ट्रिगरिंग लक्षात आलेलं आहे का? एकदा रिपीट करायचं. रिपीट करायचं. आता थर्मल ट्रिगरिंग किंवा टेम्परेचर ट्रिगरिंग मध्ये काय असते? बाय युझिंग टेम्परेचर किंवा बाय अप्लाइंग बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर वी कॅन टर्न ऑन द SCR. म्हणजे त्याच्या नावातच आहे थर्मल ट्रिगरिंग और टेम्परेचर ट्रिगरिंग. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज करून आपण काय करणार आहे? आपलं SCR ऑन करणार आहे. तो कसा ऑन करणार आहे? 2 जंक्शन्स आपले ऑलरेडी फॉरवर्ड बायस मध्ये आहेत, जंक्शन 1 जंक्शन 3, बरोबर आहे का? जंक्शन 1 आणि जंक्शन 3, J1 जंक्शन आणि J3 जंक्शन हे दोन्ही जंक्शन आपल्या ऑलरेडी फॉरवर्ड बायस मध्ये आहेत, बरोबर आहे ना? फक्त प्रॉब्लेम कशाचा आहे? आपला जंक्शन J2 हे फक्त आपला रिव्हर्स बायस मध्ये आहे, बरोबर आहे ना? हो सर. हो सर. ओके, म्हणजे जंक्शन J2 हे आपलं फक्त रिव्हर्स बायस मध्ये आहे. म्हणजे काय, आता आपण त्याला ऑन करण्यासाठी किंवा त्याला ब्रेक करण्यासाठीच्या ह्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत जंक्शन J2 ला ब्रेक करण्याच्या.
टर्न ऑन मेथड्स मध्ये काय करतोय, सगळ्या मेथड्स मध्ये आपण जंक्शन J2 फक्त ब्रेक करतोय, बाकीच काही करत नाही. लक्षात आहे, फक्त त्या सगळे जे काही टर्न ऑन मेथड्स आहेत सगळ्या मेथड्स मध्ये जंक्शन J2 जे आहे ती आपण फक्त ब्रेक करतोय, बाकीचं त्याच्यामध्ये काही नाही. आता ब्रेक करत असताना जे काही थर्मल ट्रिगरिंग मेथड आहे किंवा जे काही टेम्परेचर ट्रिगरिंग मेथड आहे, त्या टेम्परेचर ट्रिगरिंग मेथड मध्ये काय आहे, जसं तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज कराल, जंक्शन J2 चं टेम्परेचर इन्क्रीज कराल, तसा जंक्शन J2 च्या तिथे जे काही इलेक्ट्रॉन होल स्फिअर जनरेट होणार आहे. बघा काय असते, तुम्हाला डिप्लिशन लेअर कन्सेप्ट माहित आहे का? डिप्लिशन लेअर माहित आहे का? डिप्लिशन लेअर काय असतो? हो सर. काय असतो डिप्लिशन लेअर? डायोड मध्ये बघितला असेल तुम्ही. डिप्लिशन लेअर फॉरवर्ड बायस मध्ये इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो? डिक्रीज होतो. आणि रिव्हर्स बायस मध्ये इन्क्रीज होतो. इन्क्रीज होतो. जंक्शन J2 आपलं फॉरवर्ड बायस मध्ये का रिव्हर्स बायस मध्ये आहे? रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस मध्ये आहे. मग इथला डिप्लेशन लेअर इन्क्रीज होत जाणार आहे का डिक्रीज होत जाणार आहे? इन्क्रीज होत जाणार. इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे आपले जंक्शन J2 आहे असं कन्सिडर करा. म्हणजे हे डिप्लेशन लेअर इन्क्रीज होत जाणार आहे रिव्हर्स बायस मध्ये, बरोबर आहे ना? जर ते इन्क्रीज झालं तर तुमचा SR टर्न ऑन होईल का? डिप्लेशन लेअर इन्क्रीज झाला तर नाही. नाही होणार. मग तो डिप्लेशन लेअर आपल्याला डिक्रीज करायचा आहे. येते का लक्षात? तो डिप्लेशन लेअर आपल्याला काय करायचा आहे? डिक्रीज करायचा आहे. मग तो डिक्रीज कसा करायचा? मग त्याच्या मेथड्स आहेत, टेम्परेचर अप्लाय करून, लाईट अप्लाय करून, फॉरवर्ड व्होल्टेज अप्लाय करून, हे वेगवेगळ्या मेथड्स आहेत, गेट ट्रिगरिंग वगैरे सगळ्या मेथड्स आहेत. तो डिप्लेशन लेअर डिक्रीज करून आपल्याला SR ऑन करायचा आहे. मग तो डिप्लेशन लेअर डिक्रीज करण्यासाठी काय केलंय आपण टेम्परेचर इन्क्रीज केलंय. जंक्शन J2 काय केलं आपण? टेम्परेचर इन्क्रीज केलं. मग टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे काय झालं, हा जो काय डिप्लेशन लेअर होता किंवा हे जे काही जंक्शन होते इथल्या इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचा पेअर काय झालं? इन्क्रीज झालं. मग जसं जसं इलेक्ट्रॉन्स होल स्फिअर इन्क्रीज होईल तसं तसं तुमचा डिप्लेशन लेअर डिक्रीज होईल. येते का लक्षात? जसं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स होल स्फिअर जनरेट होतील तसं तुमचा इलेक्ट्रॉन्स होल स्फिअर जसा इन्क्रीज होतील तसा तुमचा डिप्लेशन लेअर डिक्रीज होईल. जसा डिप्लेशन लेअर डिक्रीज होईल तसंच काय होईल? अल्फा 1 आणि अल्फा 2 ची व्हॅल्यू तुमची काय होईल? इन्क्रीज होईल. आणि अल्फा 1 आणि अल्फा 2 ची व्हॅल्यू, अल्फा 1 प्लस अल्फा 2 ची व्हॅल्यू ज्यावेळी तुमची 1 होईल, अल्फा 1 प्लस अल्फा 2 ज्यावेळी तुमची व्हॅल्यू 1 होईल त्यावेळेस तुमचं जंक्शन J2 ब्रेक होणार आहे. त्यावेळेस तुमचं जंक्शन J2 काय होणार आहे? ब्रेक होणार आहे. त्यावेळेस तुमचं जंक्शन J2 ब्रेक होणार आहे आणि एनोड टू कॅथोड करंट फ्लो होणार आहे. त्यावेळी तुमचं जंक्शन J2 ब्रेक झाल्यानंतर SR टर्न ऑन होणार आहे. आले का लक्षात? समजलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. आता बघा जी काही दुसरी मेथड आहे ती ह्याच्याशी रिलेटेडच आहे, तरी पण एक मिनिट आपण हे करू. सेकंड मेथड आहे ती लाईट ट्रिगरिंग. जी काही सेकंड मेथड आहे लाईट ट्रिगरिंग, ही सेकंड मेथड आहे. आपण LASCR बघितलाय का? LASCR हो सर. LASCR काय त्याचा लॉंग फॉर्म? LASCR चा लाईट ऍक्टिव्हेटेड लाईट ऍक्टिव्हेटेड सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. लाईट ऍक्टिव्हेटेड सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. ओके. लाईट ट्रिगरिंगचं ते एक्झाम्पल आहे LASCR. लाईट ट्रिगरिंगचं ते जे काही एक्झाम्पल, LASCR इज द एक्झाम्पल ऑफ लाईट ट्रिगरिंग. LASCR इज द एक्झाम्पल ऑफ लाईट ट्रिगरिंग. ओके. आपलं मेन टास्क काय? टर्न ऑन करण्यासाठी आपल्याला मेन काय करावं लागतं? सगळ्यात मेजर टास्क आपला काय हो? गेटला सप्लाय देणं. नाही नाही, मेन टास्क आपलं जंक्शन J2 ब्रेक करणं हा टर्न ऑन करण्यासाठी. कारण हे एकच जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये आहे, बाकी सगळे दोन्ही जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये आहे. त्या जंक्शन J2 ला ब्रेक करण्यासाठीच आपण गेट करंट अप्लाय करत असतो. मग ती गेट ट्रिगरिंग ही फिफ्थ मेथड आहे आपली, गेटला सप्लाय अप्लाय करण्याची.
गेटला सप्लाय न अप्लाय करताही आपण त्याच्या व्यतिरिक्त 4 मेथडने आपण एससीआर ऑन करू शकतो. येते का लक्षात? गेटला सप्लाय न अप्लाय करताही आपण एससीआर टर्न ऑन करू शकतो. गेट ट्रिगरिंग ही 5th मेथड आहे. त्याच्या आधी बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर, बाय अप्लाइंग लाईट, डीव्ही बाय डीटी, बाय अप्लाइंग फॉरवर्ड व्होल्टेज, हे 4 मेथडने आपण एससीआर ऑन करू शकतो विदाउट अप्लाइंग द गेट सिग्नल. विदाउट अप्लाइंग द गेट सिग्नल. लक्षात येते का तुमच्या? हो सर. हा, जसं आता आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल स्फिअर थर्मल ट्रिगरिंग मध्ये कसा इन्क्रीज केला हो? हाऊ टू इन्क्रीज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल स्फिअर इन थर्मल ट्रिगरिंग? कशा इन्क्रीज केल्या? जंक्शन J2 चं बाय टेम्परेचर इन्क्रीजिंग द जंक्शन टेम्परेचर. जंक्शन J2 चं टेम्परेचर इन्क्रीज करून आपण काय केल्या? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल स्फिअर जनरेट केल्या. ओके, ह्या मेथड मध्ये बाय अप्लाइंग द लाईट, बाय फोकसिंग लाईट ऑन जंक्शन J2, जंक्शन J2 वरती लाईट अप्लाय करून तुम्ही तिथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल स्फिअर जनरेट करणार आहात. एवढी एकच सिंपल चेंज आहे. तिथं थर्मल ट्रिगरिंग मध्ये आपण टेम्परेचर इन्क्रीज करून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल स्फिअर जनरेट करतोय. लाईट ट्रिगरिंग मध्ये जंक्शन J2 वरती लाईट फोकस करून तुम्ही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल स्फिअर जनरेट करता. लाईट मुळे कशा तिथे इलेक्ट्रॉन होल स्फिअर जनरेट होत असतात बघा, कारण लाईट मध्ये प्रोटॉन्स असतात. लाईट जी असते की नाही आपली, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स असतात. काय असतात? प्रोटॉन्स. त्याच्यामुळं तिथे तुमचे इलेक्ट्रॉन्स होल स्फिअर जनरेट होत असतात. बाकीचं पुढचं एक्सप्लेनेशन सेम आहे. जसं तुमचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स होल स्फिअर जनरेट होतील तसं तुमचा डिप्लेशन लेअर डिक्रीज होणार आहे. डिप्लेशन लेअर डिक्रीज जसा होईल तसं तुमचा अल्फा 1 अल्फा 2 ची व्हॅल्यू काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 1 प्लस अल्फा 2 इज इक्वल टू 1 ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुमचं काय होणार आहे? एससीआर टर्न ऑन होणार आहे. आले का लक्षात? मेजर चेंज इन दिस मेथड, वी कॅन जस्ट अप्लाय द लाईट, वी कॅन increase the number of electrons whole sphere by focusing the light on junction J2, because in light there is the photons are present. लाईट मध्ये काय असतात तर फोटॉन्स प्रेझेंट असतात. त्यामुळं ते फोटॉन्स किंवा ती जी लाईट आहे ती आपण जंक्शन J2 वरती फोकस केल्यानंतर जंक्शन J2 चे इलेक्ट्रॉन्स होल स्फिअर काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. तसं त्याचे डिप्लेशन लेअर डिक्रीज होईल. डिप्लेशन लेअर डिक्रीज झाल्यामुळे अल्फा 1 प्लस अल्फा 2 ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. अल्फा 1 प्लस अल्फा 2 ची व्हॅल्यू ज्यावेळेस 1 होईल त्यावेळी तुमचा एससीआर टर्न ऑन होणार आहे किंवा तुमचं जंक्शन J2 ब्रेक होणार आहे. आले लक्षात? लाईट ट्रिगरिंग हो सर. सगळ्यांच्या लक्षात आलंय का? ऑल स्टुडंट्स हो काय सर. डाऊट आहेत का? ह्या 2 मेथड मध्ये काय डाऊट आहे का कोणाला? सर लाईट एक्झॅक्ट कोठे फॉल करतो आपण? जंक्शन J2. तिथे मग सेन्सर वगैरे काय असतं का? हा, म्हणजे कसं असतंय LASCR मध्ये काय करतो आपण? गेट टर्मिनल वरती लाईट फोकस करतो ना, बरोबर आहे का? गेटला सप्लाय अप्लाय करायच्या ऐवजी आपण तिथं लाईट फोकस करत असतो. येते का लक्षात? म्हणजे आता मला सांगा, ज्यावेळेस फोटोडायोड तुम्ही बघितलाय का? फोटोडायोड माहिती आहे का तुम्हाला? एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डायोड स्टडी केलेत ना तुम्ही सगळे? LED वगैरे बघितलेत ना? LED म्हणा किंवा तुमचा झिनर डायोड आहे, परत आपला PN जंक्शन डायोड आहे आणि फोटोडायोड आहे. असे 4 टाईपचे डायोड असतात. माहित आहेत का तुम्हाला हे 4 टाईपचे डायोड्स असतात आपल्याकडे? हो सर. PN जंक्शन डायोड, झिनर डायोड, LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोड आणि फोटोडायोड. फोटोडायोड काय असतो तर तो लाईट सेन्स करत असतो. मग ते प्रिन्सिपल इथे यूज करायचं असते. फोटोडायोडचं जे काही प्रिन्सिपल आहे की नाही ते इथे यूज करायचं असतं. मग तो लाईट ऍक्च्युली सेन्स करत असतो. आले का लक्षात? तर सेन्सर वगैरे एक्स्ट्रा कनेक्ट करायची काही गरज नसते. त्याच्या कन्स्ट्रक्शन मध्येच ते आपण त्याची फॅसिलिटी अवेलेबल केलेली असते. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग तसं असते. फोटोडायोडचं प्रिन्सिपल तिथे यूज केलेलं असतं. ते लाईट सेन्स करत असतो. आले का लक्षात? हो सर. हा, अजून कोणाच काय डाऊट आहे का?
आहे का डाऊट कोणाचा? ओके, ठीक आहे. समजलं का सगळ्यांना? लाईट ट्रिटिंग, थर्मल ट्रिटिंग. हो सर. ओके, बाकीचे राहिलेले मेथड्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, एक मिनिट. हॅलो सर. हा बोला. तर कॉलेज केव्हा चालू होईल? एक मिनिट.